नमस्कार, मी प्रज्ञा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आहे मंडे आणि आज आहे माझं ऑफिस. तर ॲक्च्युली ऑफिस असल्यावरती कसं जास्त लोड असलं की काम करता येत नाही. पण आता मग सिद्धार्थ तेच आम्ही दोघंच असतो घरी, त्यामुळं मग मला तो माझ्या मागे मागेच असतो. फक्त झोपला की मला मग काम करता येतं तसं थोडंफार. त्यामुळे मग मी मम्मीच्या घरी येत असते. मम्मी जवळच राहते माझी. तर आत्ता मी मम्मीकडेच आली आहे आणि त्यामुळे मग माझं काम थोडंसं इझी होऊन जातं. ती सांभाळते थोड्या वेळ, मग मी काम करते माझं. जास्त लोड असला की ये जा करते मी, जवळ असल्यामुळे. लांब गेले की आता थोड्या दिवसांनी जाणारच आहे दुसऱ्या फ्लॅटमध्ये, तर मग काही येणं होणार नाही जास्त. तर मी तुम्हाला दाखवते, मी इंट्रोड्यूस करते माझ्या मम्मीला. ही आहे माझी मम्मी आणि ही आमचं पिल्लू, तुम्हाला माहितीच आहे. तर आता आम्ही ॲक्च्युली एका लग्नाला चाललो आहे. तर आमच्यात बुद्धिस्ट लग्न कसं असतं मी तुम्हाला ते दाखवेल की कसं पार पडतं तर, आणि कसं काय होतं तर तुम्ही बघतच राहा. स्टे ट्यून. कुठे चाललास सिद्धार्थ? सिद्धार्थ आम्हाला घेऊन जाणार आहेस तू? सिद्धार्थ, ए सिद्धार्थ, नाही नाही. लग्न खूप मस्त झालं. पंडितजींनी वंदना वगैरे घेतली आणि खूप छान दिसत होते नवरी नवरदेव. मस्त झालं लग्न आणि जेवण पण खूप छान होतं ते. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि मग घरी येऊन मग ऑफिसचं काम वगैरे केलं थोडंफार. नंतर मग सिद्धार्थला खाली घेऊन आलो होतो आम्ही वॉकिंगला, मी आणि नम्रता थोडंफार शूट करत होती. त्याला खाली घेऊन आलं की थोडंसं बरं वाटतं, कारण की घरी मग तो खूपच अशी जास्त चिडचिड करत बसतो एका जागी. सगळ्या वस्तू खालीवर चाललं असतं त्याचं करणं, त्यामुळे मग खाली घेऊन आले त्याला. तर आता आम्ही घरी जायला निघालो आहे. सिद्धार्थचे पप्पा येतीलच आम्हाला घ्यायला आता. तर ॲक्च्युली लग्नावरून आल्यानंतर माझं एवढं डोकं दुखायला लागलं होतं, सो मी मग झोपले थोड्या वेळ आणि मग हाफ डेची सुट्टी घेतली होती आज मी. तरी बऱ्यापैकी काम झालं आहे माझं थोडंफार ऑफिसचं. आता घरी जाऊन परत एकदा करावं लागेल लॉगिन, आणि तुम्हाला सांगतेच मी काय कसं होतं आहे पुढं. आता थोडा स्वयंपाक पण करावा लागेल घरी जाऊन. सिद्धार्थ मला मदत करणार आहे थोडीफार, हो ना सिद्धार्थ? आम्हाला नुसतं काही ना काही दिसलं की तोंडात घालायचंच असतं. आता आम्ही चावी घालतोय आणि लग्नात पण त्याने खूप दंगा केला, खूप त्याने त्रास दिला मला, खूपच जास्त रडरड केली. मी जमलं तर टाकेल ती क्लिप, त्याने खूप त्रास दिला असं. तर जमलं तर मी नक्की टाकेल ती क्लिप की कसा करतो तो एकदमच. लहान मुलं असले की तुम्हाला माहितीच असेल की किती त्रास देतात. तर आणि 2-3 जण असले सांभाळायला तर ठीक आहे, पण नसेल तर मग खूप टेन्शन येतं. आणि आता नेक्स्ट टाईमपासून त्याला मी घेऊन पण नाही जाणार कुठे असं कुठे फंक्शनमध्ये वगैरे, कारण की आपल्यालाच खूप मग त्रास होऊन जातो सगळ्या गोष्टींचा, कसं सांभाळायचं काय सांभाळायचं. तर आता हे बघा तुम्हाला दाखवते मी हा काय करतो. सिद्धू, तू काय करतोस दाखव बघू. तर काल मी आले आणि मला काही शूट करताच आलं नाही, बिकॉज खूपच डोकं जाम दुखत होतं आणि गोळी घेतली येता मग अजयने गोळी घेतली माझ्यासाठी डोकेदुखीची. मी ॲक्च्युली खूप वेळा डोलोज घेतली आहे, पण ती नसते चांगली वाटतं, सारखं घेणं चांगली नसते डोकं दुखायला. पण तरी मी खूप 3 वाजतापासून माझं डोकं दुखत होतं, ते मी 5 वाजेपर्यंत खूप टॉलरेट केलं, 5-6 वाजेपर्यंत टॉलरेट केलं. त्यानंतर मग येता मग घरी येता गोळी घेतलीच आणि गोळी घेऊन झोपले. मग लगेच मला तसा एक अर्धा पाऊण तासात मला आराम पडलाच. नंतर मग जेवण करून घेतलं, सो मी जास्त शूट पण नाही करू शकले, खूपच कमी शूट केलं काल मी. आणि त्यानंतर मग झोपून घेतलं होतं. तर आज पण मी मम्मीकडे गेले होते तशी, आणि मग
आता जाऊन आली आहे. ॲक्च्युली मला खाली हळदी कुंकवाला जायचं आहे आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये. सो त्यासाठी मग मी तयार झाली अशीच. का मला ॲक्च्युली मी बॅग नाही आणली घरून, तशीच आले, एक पर्स घेऊन आले फक्त, कारण की बॅग घेऊन मला सिद्धार्थला घेऊन येता येत नव्हतं. त्यामुळं आता मी जाईल. सिद्धार्थला मी असं मस्त रेडी केलं आहे. सिद्धार्थ लक्षच नाही आहे आमचं, काहीच लक्ष नाही आहे, खेळण्यातच नुसतं लक्ष आहे. आणि एवढा पसारा काढून ठेवतो ना हा, की खूप. त्याला मस्त मी अशी कुर्ती घातली आणि धोती घातली. ही ॲक्च्युली त्याची कुर्ती आणि धोती मी त्याला ह्याला घेतली होती, त्याच्या बारशाला घेतली होती. तो तेव्हा 3 महिन्याचा होता आणि आता त्याला ती फिट बसती आहे, म्हणायला गेलं तर बरोबर बसती आहे. ही पण मी ऑनलाईनच घेतली होती कुर्ती आणि धोती. हा कलर त्याला खूप सूट होतो, ॲक्च्युली खूप सूट होतो. हो ना सिद्धार्थ? ये तर तुम्हाला मी पसारा दाखवते किती काढून ठेवला आहे. आणि हा इतका पसारा काढून ठेवला, आणि फक्त काढायचं आणि बाहेर टाकायचं, आणि नवीन नवीन गोष्टी खूप लागतात. अजय आला आता, आणि आता ह्या दोघांची मस्ती सुरू झाली आहे. तर मी आता जाते हळदी कुंकवाला सिद्धार्थला घेऊन. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, अँड थँक्स फॉर वॉचिंग.